वाई पंचायत समितीवर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा झेंडा फडकलाय। उपसभापतीपदी वर्षा जगताप यांची बिनविरोध निवड झाली असून वाई तालुक्यात सध्या कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळतोय। नमस्कार, मी प्रवीण गाडे आणि आपण पाहताय प्रगती टाइम्स न्यूज। नुकत्याच झालेल्या निवडीत वर्षा जगताप यांनी उपसभापती पदाची धुरा सांभाळली आहे। कोणतीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नसताना एका सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला मिळालेली ही संधी सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरतीये। सर्वप्रथम नामदार मकरंद आबा, मदत आणि पुनर्वसन मंत्री यांचं मी आभार मानते की माझ्यासारख्या सर्वसामान्य आणि कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मला हा जो उमेदवारी आणि जे जिंकून आणलं गेलेलं आहे त्याच्या म्हणजे खरं तर त्यांचे मी खूप आभार आहे। तसेच आमच्या सर्व गणातील आणि गटातील लोकांचाही आभार मानते की त्यांनी आम्हाला भरपूर सहाय्य केलेलं आहे। आणि तसेच गावातील लोकांनाही एक सर्व आमचे जे एक आले आणि आमच्या गावाला जे हे आज पद आणि ही जी उमेदवारी जी बहुमताने जिंकून दिली आहे त्यांच्यासाठी मी आभारी आहे। तसंच जो मला सर्वप्रथम जे माझे 3 कामं राहतील ते सर्वात पहिले की महिला सक्षमीकरण राहील, झेडपी शाळा यांच्या जास्तीत जास्त गुणवत्ता वाढवता येईल, पट कसा वाढवता येईल याच्यावर काम केलं जाईल। तसंच आरोग्य आणि महिलांसाठी जास्तीत जास्त ज्या स्वतःला काळजी करत नाही त्यांच्याबद्दल जास्तीत जास्त आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करता येईल। तसंच बचत गटामार्फत जास्तीत जास्त एक स्वतः आर्थिक क्रांती किंवा महिलांच्यात आर्थिक सबलता कशी आणता येईल याच्यावर जास्तीत जास्त काम केलं जाईल। तर प्रथम मी नामदार मकरंद आबा पाटील यांना याचा धन्यवाद मानतेच, पण आमच्या गणातले सर्व नेते आणि तालुक्याच्या सर्व नेत्यांनी जे मला हे दिलंय समर्थन दिलंय त्यांचे मी आभारी आहे आणि हे सर्व मी ते श्रेय त्यांना देते। पदभार स्वीकारताच जगताप यांनी आपल्या कामाचा अजेंडा स्पष्ट केला। नवनियुक्त सभापती पैलवान विक्रांत डोंगरे आणि वर्षा जगताप यांच्या नेतृत्वाखाली आता वाई तालुक्याच्या विकासाला नवी गती मिळणार हे नक्की। तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। अशा नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।